नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच बातमी येते काँग्रेसच्या गोटातून. मोठी बातमी ती म्हणजे लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची देशातली दुसरी आणि महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर झाली आहे. नागपूरमधून नाना पटोले यांना काँग्रेसनं तिकीट दिलंय, तर मुंबई उत्तर मध्यमधून प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर दक्षिणमधून मिलिंद देवरा यांना तिकीट मिळालंय, तर सोलापूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गडचिरोली आणि चिमूरमधून नामदेव उसंडी यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. आपण एक नजर टाकूयात. नाना पटोले नागपूरमधून, प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबई, मिलिंद देवरा दक्षिण मुंबई, सुशील कुमार शिंदे सोलापूर. महाराष्ट्रातली काँग्रेसची पहिली यादी. तर नागपूरमध्ये लढत होणार अर्थातच नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, पहिल्या यादीमध्ये काही अपेक्षित नावं दिसत नाही आहेत. उदाहरणार्थ नांदेड. मिलिंद, खरं आहे. जर पाहिलं तर पहिली 5 नावं जी दिसत आहेत त्या लिस्टमध्ये जर पहिलं नाव दिसतं ते नाना पटोले. नाना पटोले हे मुळात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले, पण इतकं महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे की पहिल्या लिस्टमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात कदाचित उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांचं नाव दिसतं. दुसऱ्यांदा परत सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी केंद्रीय गृहमंत्री होते, त्यामुळे अर्थात त्यांचं नाव हे अपेक्षितच होतं सोलापूरमधून. पण दुसरीकडे पाहिलं तर मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त या 2 खासदारांची नावं मुंबईतून दिसून येत आहेत. पण संजय निरुपम, जे स्वतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव या यादीत नाही. दुसरीकडे राजीव सातव, जे राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जातात, त्यांचं देखील या यादीत नाव नाही. या विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून जरी अशोक चव्हाण स्वतः इच्छुक नसले तरी त्यांच्या पत्नी या उमेदवार असतील असं सांगितलं जातं, त्यांचं देखील नाव नाही. या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या जी लिस्ट निघते त्या लिस्टवर सगळ्यात खाली सही असते ते मुकुल वासनिक, आणि मुकुल वासनिक हे स्वतः रामटेक या मतदारसंघातून निवडणूक लढवतात, ते देखील तिथले उमेदवार असतात, त्यांचं देखील नाव नाही. या एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी या महत्वपदावर आहेत. सागर, तू आपल्यासोबतच राहा. नागपूरमधून उमेदवारी जाहीर झालेले नाना पटोले आहेत आपल्यासोबत दूरध्वनीवरनं. नाना, काय पहिली प्रतिक्रिया? फार आनंद झाला नागपुरातून नितीन गडकरी यांच्या समोर. नाना पटोले, माझा आवाज पोहोचतोय? नागपुरातून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली काँग्रेसची थेट नितीन गडकरी यांच्या समोर. त्यामुळे नागपुरातली, महाराष्ट्रातल्या ज्या हाय प्रोफाईल लढती होणार आहेत त्यातली नागपुरातली ही लढत. तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक नवीन गुगली टाकलाय. एकीकडे मावळमध्ये पार्थच्या प्रचारासाठी धावाधाव त्यानं स्वतः सुरू केले, तर तिकडे आजोबा पवारांनी अजून पार्थचं नाव औपचारिकपणे जाहीर झालेलं नाही, निश्चित झालेलं नाही असे संकेत देत गुगली टाकले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातल्या आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यावेळेला आम्ही पार्थला 100% निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत अजून मावळमधला उमेदवार जाहीर झाला नसल्याचं पवारांनी म्हटलं. विशेष म्हणजे या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेलं हे वक्तव्य ऐकून पार्थनं लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला. एकत्र येऊन शनी पार्थदादांना निवडून आणण्याचा 100% पुरेपूर हे करणार, मेहनत घेणार आहोत. तर आम्हाला उमेदवार कोण याची यादी अध्यक्ष 2-3 दिवसांनी जाहीर करतील. तुम्ही असं सांगताना असं सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काळजी घेऊ. माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार. माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार. उद्याचा उमेदवार आता पक्ष कोण देतो, परंतु कदाचित उमेदवार नौका पण येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं त्याला जर नौका आला तर सांभाळून घ्या, जर अनुभव आला तर मग प्रश्नच नाही. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी करावा.
अशी माझी तुम्हाला अतिशय नम्रतेने सूचना राहील. मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली असली तरी त्यांचे नातू पार्थ पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. कारल्यातल्या एकवीरा देवीच्या दर्शनानंतर पार्थ पवार यांनी प्रचाराचा जणू नारळच फोडला. पार्थ यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी या मेळाव्याच्या दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. त्याआधी अजित पवार यांनी पनवेलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्यामुळे मावळच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अद्यापही अधिकृत उमेदवार निश्चित झाला नसला तरी पार्थ आणि अजितदादा यांनी मात्र प्रचाराचं जणू रणशिंगच फुंकलंय. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय नेत्यांचं टेम्पल रन सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. अर्थात टेम्पल रन म्हणजे देवळांच्या भेटी. पार्थ पवार यांनी कारल्यातल्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. एकविरेचं दर्शन घेऊन पार्थ पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला. तर दुसरीकडे रायगडच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी महाडमध्ये अष्टविनायकाचं दर्शन घेतलं. तिकडे उस्मानाबादमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळजापूरला जाऊन भवानी देवीचे आशीर्वाद घेतले. दरम्यान राधाकृष्ण विखेंचे पारंपरिक शत्रू असलेल्या थोरातांनी विखेंवर कशी टीका केली पाहूया. काँग्रेस करता तर ते योग्य नाही. निवडणुकीचा काळ आहे, रणसंग्राम जवळ आलेला असताना नेतृत्व जो करायचं ज्यांना त्यांचाच मुलगा वेगळ्या पक्षात जातोय हे एक चांगली गोष्ट नाही खरं म्हणजे. आणि हे दोन वेगळे असं काही मी मानत नाही. माझा पक्ष नेतृत्व हे त्यांनी तपासून घ्यावं, त्यांनी सिद्ध करावं का मी माझा काही याच्यामध्ये वाटा नाही, तो वेगळा आहे, हट्ट धरला, हे त्यांनी सिद्ध करण्याची गोष्ट आहे. त्या पद्धतीने सिद्ध त्यांनी करावं. पण मला असं नाही वाटत का बाप वेगळा आणि मुलगा वेगळा असं मला वाटत नाही. त्यामुळं या सगळ्याचा विचार हा आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, राज्य नेतृत्व यांनी त्यांची चर्चा करून याबाबत काही निर्णय घेणं आवश्यक आहे. माढा लोकसभा इथून शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी उमेदवार कोण यावरून राष्ट्रवादीतच कलह सुरू झालाय. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावर भाजपला आपला उमेदवार ठरवायचा आहे. रणनीती त्यानुसार बदलायला लागेल. थोडक्यात काय तर पवारांच्या माघारीनंतर माढ्याचा तिढा वाढला. उभे राहणार, पाच उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही नातू पार्थचा खासदार हट्ट पुरवण्यासाठी आजोबा पवारांनी समंजसपणा दाखवत माढ्यातून माघार घेतली खरी, पण आता तिथेच उमेदवारीचा नवा पेच निर्माण झालाय. तिथून मोहिते पाटलांसह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पुन्हा उठून उभे राहिलेत. रणजितसिंह मोहिते पाटलांनी तर दबाव तंत्राचा भाग म्हणून भाजपच्या वाऱ्याही सुरू केल्यात. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची असा प्रश्न आता राष्ट्रवादीला पडलाय. राहिला विषय की माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण होऊ शकतं, तर याच्यात स्वतः साहेब लोकसभेच्या उमेदवाराचं नाव निश्चित करतील. तिथे निवडून येणारे सक्षम उमेदवार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहेत आणि त्या बाबतीत साहेब आणि पक्ष विचार करत आहेत. माढ्यावरून राष्ट्रवादीत ही अशी रस्सीखेच सुरू असतानाच तिकडे भाजपनेही वेट अँड वॉचची पॉलिसी अवलंबली आहे. पण तिकडेही भेटीगाठींचा कार्यक्रम मात्र जोरात सुरू आहे. रणजितसिंह गिरीश महाजनांना भेटून गेल्यावर सोलापूरचे झेडपी अध्यक्ष संजय मामा शिंदेही लागलीच मुख्यमंत्र्यांना भेटून गेलेत. या सर्वाचा राग आता संजय मामा देशमुख या सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळते म्हणल्यानंतर काढत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सुभाष देशमुख हे संजय मामांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. हा भारतीय जनता पार्टीतला वाद. काँग्रेसमध्ये असं आहे, विजयसिंह मोहिते पाटील नको आहेत तर मग त्यांच्या मुलाला रणजित सिंहला पुढे आणायचं चाललंय. आणि रणजित सिंह विजयसिंह हे दोघं जरी आले तर त्यांना पवारांचे समर्थक सगळे विरोध करणार हे निश्चित आहे. तिकडे बागल आहेत, दीपक साळुंके आहेत
आणि स्वतः संजय मामा किंवा बबनदादा हा जो गट आहे तो दोन्ही बाजूला असल्यामुळं तोही काही भूमिका घेतोय, तो मोहिते पाटलांना सहकार्य करेल असं काही एकंदरीत दिसत नाही. आता आपण माढा उमेदवारीची गणितं नेमकी कशी मांडली जात आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. माढा उमेदवारीचा तिढा कसा सुटणार? राष्ट्रवादीने प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिली आणि समजा राष्ट्रवादीने रणजितसिंह मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर भाजप संजय मामांना उतरवणार. यासोबतच राष्ट्रवादीतर्फे दिलीप साळुंखे तर भाजपकडून सुभाष देशमुख यांचीही नावं चर्चेत आहेत. सातारा किंवा कोल्हापूर दोन्हीही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यांचा विरोध असूनही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली. माढामध्ये मात्र असं झालं नाहीये. माढामध्ये विद्यमान खासदारांना स्थानिकांचाच विरोध असून त्याची दखल वारंवार पक्षश्रेष्ठी घेत आहेत. यामुळेच राष्ट्रवादीमधील धुसफूस वाढतीये. असं म्हणलं जातं की पुढच्या काळामध्ये अचानक राष्ट्रवादीचाच अनेक वेगळा चेहरा माढाचा उमेदवार असू शकतो. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गटबाजीला अक्षरशः उधाण आलंय. त्यावरचा उतारा म्हणूनच शरद पवारांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. पण आता त्यांनी माघार घेताच त्याच गटबाजीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यामुळे पवार हा माढ्याचा तिढा नेमका कसा सोडवतात हेच पाहावं लागेल. सागर सुरवसे आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. गेले काही दिवस माढाचा समानार्थी शब्द तिढा असंच झालाय. तिकडे भाजपचे नेते सुभाष देशमुख यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून युटर्न घेतलाय. नंतर या भागातील जे प्रश्न प्रलंबित होते, जे पवार साहेबांनी सोडवले नाहीत, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. आणि तुम्ही जर म्हणता की मी आता या ठिकाणी उभं राहतोय, तर तुम्ही जे न सोडवलेले प्रश्न सोडवले नसल्यामुळं लोक तुम्हाला कितपत स्वीकारतील? मला असं वाटतं की मी असं मानलेलंच नाही मी इथं उभारतोय. बातमी शिवसेनेच्या कोट्यातून. सध्या तरी आदित्य ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे ह्या विषयाला आज पूर्णविराम मिळाला. सुजय विखे पाटील यांनी काल भाजपात प्रवेश केल्यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर गप्पा मारताना उद्धव ठाकरे यांनी ही बाब स्पष्ट केली. हे सगळं त्यांच्या पवारांच्या नीतीला शोभेल असंच आहे की जसं आम्ही म्हणतो, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, आणि ते जे बोलतात त्याचे नेमकं उलटं समजायचं असतं. तसंच आहे ते, वेगळं काय करायचं. मला माहित नाही, शरद पवार हे अष्टपैलू आहेत. आतापर्यंत एक चांगला राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्योतिषी म्हणून काय ओळख झालेली नाहीये. तसं शिवसेना प्रमुखांनी मला कोणतेही बंधन टाकलेलं नव्हतं, तसं मी आदित्यवरती कोणतेही बंधन टाकलेलं नाही. निवडणूक लढवायची की लढवायची नाही हा निर्णय तो घेईल, पण या वेळेला तरी तो निवडणूक लढवणार नाहीये. नाही, मला माहिती आहे तो त्याला त्याच्याशी हा विषय त्याच्याशी बोला. लोकसभा नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्याच्याशी ह्या विषयाची बोललेलो नाही. हा निर्णय तो आणि शिवसैनिक आहेत ते घेतील. एक गोष्ट नक्की की युती झालेली आहे आणि त्याच्यामुळे युतीमध्ये आता कोणीही दोन्ही पक्षाकडनं एकमेकाला दगाफटका होणार नाही. जे आम्ही करतो ते समोरून करतो, आडून कोणताही वार आम्ही केलेला नाही आणि कधी करणार नाही. दरम्यान शरद पवार यांनी सुजय विखे यांच्या उमेदवारीवर खोचक शेरेबाजी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलंय. सुजय विखे म्हणजे ते मला माहीत नाही की काय मोठी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीची फिगर होती. त्यांचा हस्त पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही आणि त्यांच्या वडिलांनी पुरवला तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी पुत्रप्रेम त्या ठिकाणी दाखवलं, पुत्रप्रेम दाखवलं, तर त्याला माझी तक्रार नाही. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. पण बाल हट्ट इतरांनी पुरावा अशा प्रकारची अपेक्षा ही वास्तव नाही. मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्या पोरांची लाड करतो. कारण इतरांची पोरं नुसती धुणी भांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही. किंबहुना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे. आणि आता बोलूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमी आहे राजू शेट्टी यांच्याबद्दल. भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याच्या बातम्या खोट्या आणि खोडसाळपणाच्या असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. दिवसभर मी माझ्या मतदारसंघात होतो असंही त्यांनी म्हटलंय. भाजपला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही शेट्टी यांचं म्हणणं आहे.
आज दिवसभर मी माझ्या मतदारसंघामध्ये कामात व्यस्त होतो. खरं तर आज माझी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर बैठक अथवा चर्चा झालेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याबरोबर गेल्या अनेक दिवसापासून माझं बोलणंही झालेलं नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः आम्ही ठरवलेलं आहे की विश्वासघातकी भारतीय जनता पक्षाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आणि आता बातमी आहे धकधकत्या जालन्यातून. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामधल्या वादामुळे जालन्याचं वातावरण तापलंय. खोतकर यांच्या प्रचंड विरोधानंतरही दानवे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते. मराठवाड्यात समन्वयकाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवल्याचं कळतंय. मात्र जालना मतदारसंघ भाजपला सुटल्याची माहिती केवळ मीडियाच्या माध्यमातूनच कळली असं खोतकर यांनी म्हटलंय आणि आपली नाराजीही व्यक्त केली. जालना लोकसभेच्या बद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचंही त्यांचं म्हणणं होतं. नाही, मला माहीत नाही, तुमच्याकडून कळतं मला आत्ता. अर्थात आमच्या दोघांमध्ये चर्चा वरच्या पातळीवर चालू आहे. मुख्यमंत्री महोदय काल उद्धव साहेबांना भेटलेले आहेत. उद्धव साहेबांचा निरोप माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मला काय चाललं हे माहीत नाही. ज्या दिवशी उद्धव साहेबांचा निरोप मला येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. समुद्रामध्ये शांतता आली का समजला का सुनामी येऊ शकते, तर ती सुनामी येणारच जालना लोकसभेमध्ये. शिवसेनेला मिळाला का काँग्रेसचा उमेदवार अर्जुन खोतकर हे 2 लाख मताने विजय होणार. त्यासाठी खरं म्हणजे काही लोक त्याची मनधरणी करू लागले, त्याला विनंती करू लागले, त्यांच्यावर दबाव टाकू लागले खोतकर साहेबावर. आता आदरणीय खोतकर साहेब त्या दबावाला बळी पडतात का विजय प्राप्त करतात का रणछोडदास बनतात हे तर तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. त्यांच्याबद्दल मी बोलणं इथे उचित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली. वाराणसीमध्ये मोदी यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊ, मात्र उमेदवार न दिल्यास खुद्द स्वतःच रिंगणात उतरण्याची घोषणा आझाद यांनी केली होती. वाराणसीमध्ये मोदींना सहजासहजी जिंकून देणार नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे मिरतमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आझाद यांची भेट घेतली. यानंतर आझाद यांनी मोदींच्या विरोधात शड्डू ठोकण्याची घोषणाच केली. त्यामुळे काँग्रेस आणि भीम आर्मीच्या आघाडीची चर्चा सुरू झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी चेन्नईतल्या स्टेला मॅरिस कॉलेज ऑफ वुमनच्या विद्यार्थिनींची बातचीत केली. यावेळेला आजरा नावाच्या विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना सर म्हणून संबोधलं आणि राहुल गांधी यांनी या विद्यार्थिनीला मध्येच थांबून तुम्ही मला सर ऐवजी राहुल म्हणा असं म्हटलं. आणि मग काय झालं तुम्हीच पहा. ही माझ्यासाठी एक प्रेरणादायक गोष्ट आहे की माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना शहीद जवान सदाव पाटील यांच्या पत्नीने आमच्या शाळेसाठी जे बलिदान. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारताच्या हद्दीमध्ये कोणतंही बोईंग 337 मॅक्स मॉडेल आता उतरू शकणार नाही आणि इतर देशातलं सुद्धा याच प्रकारचं विमान भारतात येऊ शकणार नाही. सरकारनं याविषयीचा औपचारिक निर्णय घेतला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयानं बोईंग 337 मॅक्सवर बंदी घातली आहे. इंग्लंड, चीनसह इतर अनेक देशांनी बोईंग 337 मॅक्स या विमानावर बंदी घातली आहे. बोईंग 337 मॅक्सचा वापर 2 वर्षांपूर्वी सुरू झाला. भारतात स्पाइसजेट आणि जेट एअरवेजकडून बोईंग 337 मॅक्सचा अनेकदा वापर होतो. जेट एअरवेजनं 225 बोईंग मॅक्स विमानांची ऑर्डरही दिली. त्यातल्या काही विमानांची डिलिव्हरीसुद्धा झाली आहे, तर त्याच्या ताफ्यात आधीपासूनच बोईंग 337 मॅक्सची 8 विमानं आहेत. स्पाइसजेटकडे बोईंग 337ची 13 विमानं आहेत. जगभरात 337 मॅक्सची तब्बल 10 विमानं आहेत. इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग 337 मॅक्सला झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर या विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.